जे BJPवाले येतात त्यांना म्हणतात का आम्ही तुम्हाला घरकुल देऊ, ते 100% प्लॉट देऊ, घरकुल देऊ असे बोलतात, पण आम्ही 100% त्यांना त्यांचावाला उदरनिर्वाह आम्ही करून देणार आहोत आणि त्यांना घरकुल पण देणार आहोत. नगरसेवक जर आपण बनले तर नेमकं काय प्रायोरिटी आपली असणार आहे? मी संजय धोंगडी, माझी प्रायोरिटी ही असणार आहे का जी इथं गोरगरीब जनता आहे आणि त्यांना घरकुल मिळवून देणे आणि जे रोडचे काम आहे, काही उखडले रोड आहे ते नव्यानं करणे आणि नाल्या करणे आणि गटर लाईनचा काही विषय आहे तो करणे आणि पूर्ण जे लोक इथे थांबलेले आहे, जे ज्यांना जे BJPवाले येतात त्यांना म्हणतात का आम्ही तुम्हाला घरकुल देऊ, ते 100% प्लॉट देऊ, घरकुल देऊ असे बोलतात, पण आम्ही 100% त्यांना त्यांचावाला उदरनिर्वाह आम्ही करून देणार आहोत आणि त्यांना घरकुल पण देणार आहोत आणि त्यांना जे सुविधा होते आमच्याकडनं आम्ही परिपूर्ण करणार आहोत असं आमचं एक लक्ष राहणार आहे. आणि तसे आमचे नेते सन्मान्य सुनीलजी केदार यांच्या माध्यमातून आम्हाला भरपूर काही त्यांना प्रतिसाद मिळाला आणि जे कामं आम्ही केले आहे हे त्यांच्या आशीर्वादाने केलेले आहे आणि परिपूर्ण कामे त्यांनीच दिलेली आहे आम्हाला. रोड असो, नाल्या असो, गट्टूचं काम असो, ते पूर्ण त्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. आणि तत्पूर्वी अजून समोरसुद्धा आम्ही परिपूर्ण काम जनतेच्या आशीर्वादातून, जनता आम्हाला आशीर्वाद नक्की देईलच, कारण की आम्ही याच्या पहिले काम केलेले आहे इथे. 100% आशीर्वाद अशी आम्हाला आशा आहे, अपेक्षा पण आहे आणि परिपूर्ण आम्ही त्या जनतेचं परिपूर्ण आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत.